नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आपण मागच्या वेळेला जेव्हा भेटलो होतो, मागच्या टर्ममध्ये जेव्हा आपला अभ्यास आपण सुरू केला, आपण पहिल्या टर्ममधल्या बऱ्याचशा धड्यांमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा आपल्या आजूबाजूला असलेले फिजिकल चेंज, केमिकल चेंज अशा सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. आता ह्या टर्ममध्ये आपण केमिस्ट्रीच्या कोणते-कोणते लेसन्स आहेत, बायोचे कोणते लेसन्स आहेत, हे आपण ऑलरेडी त्या दिवशी बघितलंय. आपण पूर्ण इंडेक्स बघितली. आता आपल्याला हे बघायचंय, की आत्ता आपल्या या धड्यामध्ये, जो आपण आज सुरू करणार आहे, त्याच्यामध्ये नक्की काय आहे? ह्याची सुरुवात आपण करूया आपल्या जनरल ह्या गोष्टीने, की आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या, आपल्या किचनमध्ये असलेल्या कोणत्या-कोणत्या गोष्टी माहिती आहेत? सांगा. उदाहरणार्थ, आपण आपल्या आईबरोबर कधीतरी किचनमध्ये तिला मदत करतो किंवा तिथे असलेल्या गोष्टी बघतो. तर त्याच्यामधली आंबट वस्तू कुठली असते? जर आपण विचार केला शांतपणाने, तर आंबट वस्तू बघितल्या तर लिंबू असतो, दही किंवा चिंच, कैरी, बरोबर? अशा सगळ्या आंबट पदार्थांना आपण खाल्लंय, आपण वापरलंय, आपल्याला माहिती आहे की ते कसे असतात, कसे दिसतात आणि त्यांना आपण कसं खातो. म्हणजे उदाहरणार्थ लिंबू आपण असा नुसता चिरून त्याच्या फोडी करून मीठ लावून पण खाऊ शकतो किंवा लिंबू पाणी करून खाऊ शकतो. असंच कैरी सुद्धा आपण त्याला तिखट मीठ लावून खातो किंवा त्याचं पन्हं करून पितो. तर अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, आंबट गोष्टी त्या खाल्लेल्या आहेत. दही हे आपल्या सगळ्यांच्या ओळखीतलं सगळ्यात चांगलं असं आंबट पदार्थातलं एक सगळ्यात सोपं उदाहरण आहे. आता ह्या सगळ्या आंबट पदार्थांमध्ये असं स्पेशल काय असतं, ज्याच्यामुळे त्यांची चव आंबट होते? हा विचार केला तर आपल्याला हे समजतं, की काहीतरी स्पेशल आहे. ज्याच्यामुळे हे पदार्थ इतके आंबट लागतात आणि बाकी सगळ्या पदार्थांपेक्षा ते वेगळे असतात. ह्याचा जर आपण विचार करायचं झालं, तर आपलं जे दूध आहे ना दूध, हे कसं असतं चवीला आणि कसं असतं वापरायला? तर ते पातळ असतं, पांढऱ्या रंगाचं असतं, थोडंसं गोडसर लागतं. म्हणून तर छोटी मुलं एवढ्या आवडीने दूध पितात. म्हणजे आजकाल कुठलीच मुलं सहजासहजी गोड आणि आवडीने असं दूध पित नाहीत. पण कुठल्याही प्राण्याची म्हणजे माणूस सोडून इतर प्राण्यांची पण पिल्लं तुम्ही बघा. त्यांच्या आईचं दूध जेव्हा ते पितात, तेव्हा त्यांना ऑप्शन नसतो म्हणून नाही, पण ते किंचित गोडसर असतं म्हणूनही मुलं आवडीने ते दूध पितात. ते पाचक असतं आणि ते मुलांच्या वाढीकरता आवश्यक असतं. पण हेच दूध म्हणजे कुठल्याही गाईचं किंवा कुठल्याही प्राण्याचं दूध जास्त वेळ ठेवलं तर ते आपोआप ते गोठून जातं किंवा ते त्याच्यात तुम्ही बघा, स्वतःच बघा करून हा प्रयोग. एक वाटीमध्ये थोडंसं दूध घ्या आणि त्याला थोडे दिवस तसंच ठेवा, गरम न करता किंवा गरम करून सुद्धा वाटीमध्ये काढून ठेवा आणि त्याला थोडंसं निरीक्षण करा त्याचं 1 दिवसांनी, 2 दिवसांनी, 3 दिवसांनी. त्याच दुधामध्ये काय काय बदल होतात. आपोआप ते दह्यामध्ये रूपांतरित होतं. घट्ट होतं, त्याचा वास यायला लागतो आंबट-आंबट आणि तुम्हाला हे समजतं की बाजूबाजूला सगळं पाणी आहे आणि मध्ये-मध्ये सगळं घट्ट-घट्ट दही आहे. असं हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे दह्याचं दुधापासून, हे का होतं? दुधामध्ये लॅक्टोज नावाची शर्करा आहे. दॅट इज द शुगर इनसाइड मिल्क. त्याला आपण म्हणतो लॅक्टोज. त्याच्याचमुळे ते दूध थोडंसं गोडसर लागतं आपल्याला. पण जेव्हा ह्या शर्करेचं रूपांतर होतं लॅक्टिक ॲसिडमध्ये, म्हणजे जेव्हा ह्या दुधापासून दही बनतं, तेव्हा त्याच्यातली जी शुगर आहे, त्याचं ॲसिड बनतं. ह्याचाच अर्थ असा आहे, की काहीतरी ॲसिडिक असतं. त्याच्यामुळे आपलं जे दूध आहे, ते दूध न राहता दही होतं. म्हणजेच त्याची चव आंबट होते, ते घट्ट होतं आणि ते दुधापेक्षा वेगळं दिसायला लागतं. दूध वेगळं, दही वेगळं. छोट्या मुलांना जरी तुम्ही विचारलं तरी पण ते बरोबर सांगतात, की हे दूध आहे, हे दही आहे. जरी दोघंही पांढऱ्या रंगाचे असतील, तरी पण त्यांच्यामध्ये काही बेसिक फरक आहे. हा आपल्याला कशामुळे कळतो? त्याच्यामध्ये असलेल्या फिजिकल आणि केमिकल गुणधर्मांमुळे. आता ही झाली गोष्ट आंबट पदार्थांची. असंच म्हणजेच काहीतरी ॲसिडिक लिंबामध्ये असेल, कैरीमध्ये असेल, चिंचेमध्ये असेल आणि त्या सगळ्या आंबट पदार्थांमध्ये असेल, ज्यांना आपण वापरतो. पण आता एक प्रश्न असा आहे, की ह्या आंबट पदार्थांना आपण काय म्हणतो? जसं आपण आता बघितलं, लॅक्टोजला लॅक्टिक ॲसिड, बरोबर? लॅक्टिक ॲसिडमुळे ते आंबट झालं हे आपण बोललो. पण मग बाकीचे जे काही पदार्थ आहेत, समजा आपण फॉर एक्झाम्पल टोमॅटो. तुम्हाला माहिती आहे टमाटा सुद्धा आंबट असतो. तर मग ह्या आंबट टोमॅटोला आंबटपणा देणारं काय असतं? लॅक्टिक ॲसिडच असतं का? का आणखीन काही वेगळं ॲसिड असतं? द्राक्ष, कोल्ह्याला द्राक्ष आंबट असं म्हणतात. मग ते आंबट होतं म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं? त्याच्यामध्ये काय ॲसिड असतं? थोडक्यात आता मी तुम्हाला प्रश्न विचारताना हे विचारते, की आंबट पदार्थांमध्ये कुठलं ॲसिड असतं? ह्याचा अर्थ असा आहे, की आंबट
असणं ही ऍसिडची एक रिक्वायरमेंट आहे किंवा त्याचं ते लक्षण आहे. म्हणजेच काय, आंबट पदार्थांना आपण ऍसिडिक आहे तसं बिनधास्त म्हणू शकतो. त्याच्यामध्ये कुठलं ना कुठलं ऍसिड आहे आणि म्हणूनच ते काय आहेत, आंबट आहेत. मग असं जर बघितलं तर आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. समजा आपल्याला एखादी लाल मुंगी चावली. आपल्या सगळ्यांनाच तो अनुभव येतो कधी ना कधी. आपण मातीत फिरायला जातो, शेतात जातो, गार्डनमध्ये जातो, कुठेही जा. माती तुम्ही जेव्हा बघता, भरपूर ठिकाणी त्या मातीमध्ये ना लाल मुंग्या फिरत असतात. आपल्या सगळ्यांना आयुष्यामध्ये एकदा तरी पायाला, हाताला त्या लाल मुंग्या चावतात. त्या जरा मोठ्या असतात आकाराने आणि अशा थोड्या शायनिंगवाल्या डार्क मरून लाल सारख्या रंगाच्या असतात किंवा विटकरी रंगाच्या असतात आणि खूप जोरात चावतात. तोपर्यंत आपल्याला माहिती नसतं की आपण जिथे उभे आहोत तिथे लाल मुंग्या आहेत. जेव्हा त्या आपल्या पायाला, हाताला जिकडे कुठे चावतात, तेव्हा आपल्याला काय जाणवतं? तेव्हा हे समजतं आपल्याला की आपल्या स्किनला काहीतरी जळजळ होतंय आणि आपण जेव्हा खाजवतो तेव्हा बघतो की तिथे थोडंसं सुजल्यासारखं पण झालेलं असतं. ते कशामुळे होतं? फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड नावाचं जे ऍसिड आहे, ते मुंग्या जेव्हा आपल्याला चावतात तेव्हा त्यांच्या तोंडातनं आपल्या अंगावरती टाकतात. त्यालाच म्हणतात फॉर्मिक ऍसिड, म्हणजे फॉर्मिका, त्याच्यापासून बनलेलं ते ऍसिड. आता ह्या सगळ्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे ऍसिड्स आहेत. जे आपण खातो त्यांचा आपल्याला काही त्रास होत नाही. जी फळं आपण खातो, दही आपण खातो, लिंबू आपण खातो, हे सगळे आंबट पदार्थच आहेत ना, आणि त्याच्यामध्ये ऍसिड आहे. आता आपण हे म्हणतोय की ऍसिड्स आपण खातो. तर मग ऍसिड्स खातो म्हणजे किती भयंकर गोष्ट आहे. मग ऍसिड खाल्ल्यावर आपल्याला काही होत का नाही? तोंडात भाजणं, जळजळ करणं असं का होत नाही? तुम्ही ऐकलं असेल की हातावर किंवा जमिनीवर जेव्हा ऍसिड पडतं तेव्हा काय होतं, त्याच्यातनं वाफा निघतात, खड्डा पडतो, ती जमीन डॅमेज होते. स्किनवर सुद्धा जर कुठे ऍसिडचा एखादा थेंब जरी उडाला, पडला, तर तिथे खूप भयंकर मोठा त्रास होतो. मग असं का होतं? की आपल्याकडे जे काही आपण म्हणतो ऍसिड्स आहेत, जे आपण आता बोललो, ते सगळे आहेत ऑर्गॅनिक ऍसिड्स. म्हणजेच त्याला आपण म्हणतो सेंद्रिय आम्ल. त्या सेंद्रिय आम्लांचा आपल्याला उपयोग असा होतो की ते आपण बिनधास्त खाऊ शकतो. ते निसर्गतः असतात आणि त्यांचा आपल्या शरीराला कुठलाच त्रासदायक परिणाम होत नाही. ह्याच्या ह्याच्याहून दुसरा जो काही टाईप आहे त्याला आपण म्हणतो इनऑर्गॅनिक ऍसिड्स. म्हणजे ते ऍसिड्स जे आपण लॅबमध्ये बनवतो आणि ज्याचा वापर हा कुठल्या तरी केमिकल प्रोसेसेसमध्ये किंवा कुठल्या केमिकल रिएक्शन्समध्ये असा केला जातो आणि ते खरंच डेंजरस ऍसिड्स असतात. ते जमिनीवर पडले, ते अंगावर पडले की खड्डा पडतो, जळजळ होते, ते डॅमेज होतो सगळा पार्ट. कपड्यांवर पडलं तर कपडे जळून जातात, खड्डा पडतो तिकडे. अशी खरी खरी जी असतात ती असतात कोणती ऍसिड्स? खनिज आम्ल, म्हणजेच इनऑर्गॅनिक ऍसिड्स. ठीक आहे. म्हणजेच ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक अशा दोन पद्धतीने आपण ऍसिड्सचं क्लासिफिकेशन करू शकतो. अजून दोन प्रकार आहेत, स्ट्रॉंग ऍसिड्स, वीक ऍसिड्स. उदाहरणार्थ असे ऍसिड्स जे खूप स्ट्रॉंग आहेत, जे पाण्यात टाकल्या टाकल्या खूप जास्त रिॲक्ट करतात किंवा ते जमिनीवर पडल्या पडल्या कोणत्याही गोष्टीबरोबर पटकन रिॲक्ट करतात, ते असतात स्ट्रॉंग ऍसिड्स. दुसरे असतात वीक ऍसिड. ते त्यांचा इफेक्ट दाखवतात पण हळूहळू हळूहळू दाखवतात. बरोबर. तिसरा एक प्रकार क्लासिफिकेशनचा आहे कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट. उदाहरणार्थ मी HCl हे एक ऍसिड घेतलं. HCl हा एक इनऑर्गॅनिक ऍसिड आहे, खूप स्ट्रॉंग ऍसिड आहे HCl. आणि ते HCl मी घेतलं, ते खूप स्ट्रॉंग म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही. ते एकदम त्याला आपण काय म्हणतो, कॉन्सन्ट्रेटेड. उदाहरणार्थ बघा ना, आपण जेव्हा कोकम सरबत बनवतो, तुम्हाला अंदाज असेल, तुम्ही कधी बनवलं असेल तर, कोकम सरबत जेव्हा आपण विकत आणतो दुकानातनं, मॉलमधनं, कुठूनही, ज्या बॉटलमध्ये ते असतं ते असतं कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे प्युअर असतं, तर त्याच्यामध्ये काही टाकलं नाहीये पाणी बिणी. त्याचे 2-3 थेंब किंवा अर्धा ग्लास असं वगैरे जे काही प्रमाण आहे ते घेऊन आपण त्याच्यामध्ये पाणी मिसळतो आणि त्याला विरघळवतो. त्याला आपण म्हणतो डायल्यूट ऍसिड. कॉन्सन्ट्रेटेडचं आपण बनवतो डायल्यूट. डायल्यूटचं कॉन्सन्ट्रेटेड बनवता येतं का? एक्स्ट्राचं पाणी घालवावं लागेल. कसं घालवणार? त्याच्याकडे तुम्हाला सेपरेशन प्रोसेस वापरावी लागेल. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हे बघायचंय की देर आर टाइप्स ऑफ ऍसिड्स अराउंडच. आता आपण ह्या ऍसिड्सचा अभ्यास डिटेलमध्ये करू. पण हा झाला एक भाग. गोष्टीचा दुसरा भाग आहे बेसिस. बेसिस म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहेत का की बेस कोणते असतात?
हे सगळे बेस असतात ज्याच्यामध्ये आपण ज्यांना आपण हात लावला की त्या हाताला लागतात, गुळगुळीत लागतात, त्यांचं फेस आणि ते खूपदा क्लिनिंग करता वापरतात. तर अशा सगळ्या वस्तूंना आपण काय म्हणतो, बेसिस. कुठे कुठे अशा वस्तू असतात आपण सगळीकडे जिकडे जिकडे साफसफाईचे एजंट वापरतो ना, ते सगळे कोण असतात, बेसिस असतात. शॅम्पू, आपण केस धुवायला वापरतो. भांड्यांचं साबण भांडे धुवायला वापरतो. कपड्यांचं साबण कपडे धुवायला वापरतो. अशा पद्धतीने जिकडे जिकडे आपण क्लिनिंग करतात, जिकडे फेस करून वस्तू साफ करतो, अशा सगळ्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, हे बेसेस दिसतात. म्हणजे ऍसिड्स आणि बेसेस ह्या दोन गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत. केमिकल नेचर ऑफ द सबस्टन्सेस, बरोबर. आता आपल्याला बघायचं त्या केमिकल नेचर ऑफ सबस्टन्सेसचा दुसरा महत्वाचा टप्पा. जर तुम्ही त्याची डेफिनेशन बघायला गेलं तर डेफिनेशन काय सांगायची आपण, ऍसिड्स आणि बेस. हेलो, मेरी आवाज आ रही है क्या? ओके. मैं बाय मिस्टेक आई जस्ट लेफ्ट द मीटिंग, आई डोंट नो हाउ. शायद थोड़ा नेटवर्क फ्लक्चुएशन है, पर ठीक है, आई विल क्लोज माय कैमरा फॉर सम टाइम. चलो, हमने जो जो बात की
टिल नाऊ आपण काय काय डिस्कस केलं ते जरा बघूया. इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड बेस हा आपला धडा आहे. त्याच्यामध्ये ऍसिड्स, ऍसिडिटी, बेसिसिटी ह्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केली आता. आपण काय बघितलं की दैनंदिन आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक पदार्थांमध्ये काहीतरी आंबट पदार्थ, काहीतरी फेस होणारे मऊ मऊ पदार्थ असे अनेक प्रकारचे पदार्थ असतात. आपण त्यांचे जर गट करायला लागलो तर आपण त्यांच्या रासायनिक गुणधर्मावर आधारित त्यांचे गट करू शकतो. म्हणजे तर आम्ल किंवा आम्लारी म्हणजेच ऍसिड किंवा बेस हे त्यांचं 2 भागामध्ये आपण विभाजन करू शकतो. पण मग हे आपण सांगणार कसं की हे ऍसिड आहे का बेस आहे? हे सांगण्यासाठी आपल्याकडे काही त्यांचे गुणधर्म माहिती असणं गरजेचं असतं. मग आपल्या आजूबाजूला आता तुम्ही चित्रामध्ये बघा, आंबट पदार्थ दिलेले, दही आहे, कॉफी आहे. ऍक्च्युली कॉफी पण ऍसिडिक आहे बरं का, कॉफी, चहा. इकडे आहे चिंच, मग लिंबू, असे अनेक पदार्थ जे मुळातच चवीला आंबट असतात ते सगळे असतात ऍसिडिक. आणि इथे परत दाखवलंय आम्लारी म्हणजे बेस, साबण, ठीक आहे. त्याच्यानंतर शॉवर सोप म्हणजे काय, आंघोळ करण्याचा असं लिक्विड सोप असतो की नाही तसा काहीतरी. म्हणजेच काय, अनेक प्रकारचे क्लिनिंग एजंट्स ज्याच्यामध्ये फेस होतो असे सगळे कोण आहेत आपले आम्लारी. आणि जसं आपण आता बोललो की एखादा पदार्थ आम्ल आहे का आम्लारी आपण चेक कसं करणार, तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचं काहीतरी केमिकल टेस्टिंग करावं लागतं. आणि इथे जसं आपण मगाशी बोललो की इंडिकेटर्स कामाला येतात. त्याला तुम्ही दर्शक म्हणू शकता, जे बघतात, व्ह्यूअर. काही सबस्टन्सेस काय असतात ते इंडिकेट करतात. उदाहरणार्थ आपण जेव्हा रेल्वेच्या ट्रॅकवरती सुद्धा किंवा आपल्या ट्रॅफिक सिग्नलवरती तुम्ही दोन्हीकडे अशा पद्धतीचा अनुभव घेतले असेल बघा. जेव्हा आपण रेल्वेच्या ह्याच्यामध्ये असतो, कुठे प्लॅटफॉर्मवरती, चला आपण असा अनुभव घेऊया की आपण आता प्लॅटफॉर्मवर गेलो. त्या प्लॅटफॉर्मवरती ना तिथे खूप साऱ्या गोष्टी इंडिकेट केलेल्या असतात. सगळ्यात पहिले तर तिथे ना वरती ते असे छोटे छोटे डबे असतात आणि त्याच्यामध्ये काही नंबर ब्लिंक होत असतात. 14026, 14059 असे काही काही नंबर असतात. ते काय असतात, कोणाला अंदाज आहे का? ते जनरली त्या गाडीचे नंबर असतात. तो गाडीचा नंबर असतो आणि त्या नंबरची ती गाडी, उदाहरणार्थ कोल्हापूर एक्सप्रेस किंवा उज्जैन किंवा राजधानी एक्सप्रेस, त्या गाड्यांचे ते नंबर असतात जे इंडिकेट करतात की हा नंबर म्हणजे ही गाडी. तसंच तिकडे SA1, त्याच्यानंतर SL2 किंवा रिझर्वेशनचा असेल तर ED5, B7 असे काही काही नंबर पण तिथे असे ब्लिंक होत असतात. ते काय असतात, ते त्या डब्यांचे नंबर असतात. ज्या क्रमाने ते डबे त्या गाडीला लावलेले आहेत, लोकांना आपापले डबे माहिती असतात. माझे रिझर्वेशन झाले, मी D3 मध्ये, मग D3 डब्यामध्ये माझा सीट नंबर असेल समजा 50, तर मग केवढे डबे आहेत ABCD समजा, त्यातल्या C किंवा D मध्ये, D3 मध्ये मी आहे ना, तर D3 मध्येच मी चढून माझा नंबर 50 पकडायला पाहिजे. म्हणजे कन्फ्युजनच नाही. प्रत्येक डब्यामध्ये खूप नंबर जरी असले तरी पण ABCD किंवा A1, B1, B5 अशा नंबर्समुळे हे समोरच्याला पण कळतं की आपल्याला कुठे जायचंय आणि आपल्यालाही न शोधता, न ओरडाआरडा करता कमी शब्दात आपला निरोप देता येतो. हेच काम असतं इंडिकेटर्सचं. जसं आपल्या सिग्नलवरती बघा, इंडिकेटर असतात लाल, पिवळा आणि हिरवा. 3 रंग असतात. लालचा अर्थ आहे गाडी थांबवा, जिथे आहात तिथे थांबवा. त्याच्या नंतर म्हणजे त्याच्या आधी जो कलर पेटलेला असतो तो असतो येलो. येलोचा अर्थ आहे गो स्लो. तुम्ही हळूहळू जायला पाहिजे, कारण याचा अर्थ आहे की येलो कलर झाला म्हणजे त्याचा लाल होणार आहे. लाल म्हणजे स्टॉप, बरोबर ना. तो धोक्याचं चिन्ह आहे. लाल रंग म्हणजे धोक्याचा एक काय बरं म्हणतो आपण त्याला, धोका म्हणू शकतो की खूप काहीही सिच्युएशन असू शकते, तिकडनं दुसरीकडनं गाड्या सोडलेल्या असतात, त्यावेळेला आपोआप तिथे लाल रंग ब्लिंक होतो. म्हणजे काय करायचं, आता थांबायचं. येलो म्हणजे स्लो व्हायची आपली गाडी. आता येलो नंतर रेड झोन मध्ये कधी पण जाऊ शकते, तर आपल्या गाडीचं आपण स्पीड कमी करायला पाहिजे. त्याचा अर्थ आहे रेड. आणि तिसरा असतो ग्रीन. ग्रीन इज फॉर गो, बरोबर. ग्रीन कलर झाला की आपली गाडी आपण जोरामध्ये पुढे नेऊ शकतो तिकडनं सिग्नलवरनं. असे जे इंडिकेटर्स असतात ते आपल्याला मदत करतात की ट्रॅफिकमध्ये किंवा सिग्नलमध्ये आपण काय करायला पाहिजे. तिथे आरडा ओरडा, पळापळी, बोंबलाबोंबली करून काहीच उपयोग नसतो. न बोलता सगळ्या लोकांना एकाच वेळेला हे समजतं की मला काय करायचं. हे काम असतं इंडिकेटर्स.
आणि असेच इंडिकेटर्स जे असतात ते असतात केमिकल इंडिकेटर्स, ज्यांच्यामुळे दिलेला पदार्थ हा ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे. एवढंच नाही, ऍसिडिक असेल तर त्याचा ऍसिडिक व्हॅल्यू किती, बेस असेल तर बेसिक व्हॅल्यू किती, हे सगळं सांगण्याचं काम आपल्याकडे इंडिकेटर्स करतात. मग हे इंडिकेटर कोणते कोणते आणि कोणत्या प्रकारचे असतात बघा. सिंपल, दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण आता क्लासिफिकेशन करू आपल्या इंडिकेटर्स. पहिल्या प्रकारे लिक्विड आणि सॉलिड. जे लिक्विड असतात ते लॅबमध्ये मॅन्युफॅक्चर केले जातात. उदाहरणार्थ मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड, फिनॉक्थेलिन, हे सगळे कोण आहेत? लिक्विड इंडिकेटर्स, द्रव फॉर्म मध्ये असतात. नंतर आहेत सॉलिड इंडिकेटर्स, ते असतात लिटमस पेपर. लिटमस पेपर, टर्मरिक, हे आहेत सॉलिड. तुम्ही त्याला पाण्यामध्ये विरघळवून त्याची येलो कलरची पेस्ट बनवू शकता. पण जे लिटमस पेपर आहेत ब्ल्यू आणि रेड, हे काय आहेत? हे पण मुळातच लिटमस पेपर म्हणजे सॉलिड फॉर्म मधले इंडिकेटर्स आहेत. आता तिसरी आणि महत्वाची गोष्ट, ह्यांचं आपण क्लासिफिकेशन असंही करू शकतो, नॅचरल आणि सिंथेटिक. नॅचरल म्हणजे ते निसर्गामध्ये असतात तसे तसे आपण वापरतो. आता उदाहरणार्थ हे जे सगळे टर्मरिक असतील किंवा आपण आता जे बोललो लिटमस पेपर, हे बनले कुठून? लायकेन्स नावाची जी काही झाडं असतात त्याला आपण मराठीमध्ये दगडफूल म्हणतो. तेव्हा ते दगडफूल दगडावर असतं, म्हणजे त्याला मसाला म्हणून वापरत नाही आपण तोपर्यंत. दगडफूल त्याचा जो काही भाग असतो त्याला ड्राय करून त्याचा वापर केला जातो. कशासाठी? त्याच्या रंगांसाठी. म्हणजे त्या दगड फुलाची दोन वेगवेगळ्या पद्धतीची फुलं असतात, एक आहे गुलाबी, एक आहे निळा. ह्या दोनही फुलांना पाण्यामध्ये टाकून त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढला जातो आणि त्या रंगीत पाण्यामध्ये लिटमस पेपर, हे तुम्हाला दिसत नाही इथे, हे असे त्याच्या चपट्या चपट्या पट्ट्या, थोड्याशा किंचित जाडसर पण तरी पण बऱ्याच पातळ अशा पट्ट्या त्या पाण्यामध्ये टाकल्या जातात आणि त्या रंगाची ती पट्टी बनते. जसं ही निळ्या रंगाची पट्टी कशी बनली होती, ही पट्टी निळ्या रंगाच्या लिटमसच्या सोल्युशन मध्ये टाकली. म्हणजेच लायकेन्सचं निळ्या रंगाचं सोल्युशन, लिटमसचं सोल्युशन, त्याच्यात टाकल्यावरती याचा रंग झाला निळा. असाच रंग लाल. हा लाल रंगाचा कसा बनला पेपर? कारण मुळातच त्या पांढऱ्या रंगाच्या पट्टीला आपण लाल रंगाच्या फुलांच्या त्याच्या रसामध्ये बुडवून ठेवलं आणि मग नंतर वाळवून ठेवलं, झालं. आपोआप आपले दोनही स्थायू पदार्थ म्हणजेच लिटमस पेपर, सॉलिडचा असू दे तर बेसचा असू दे, हे नॅचरल आहेत, निसर्गतःच मिळतात. त्याला आपण थोडीशी प्रोसेस करतो. हळद हा आणखी एक नॅचरल इंडिकेटर आहे. हळदीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, त्याचा स्वतःचा रंग आहे पिवळा. आणि ऍसिडिक कंडिशन मध्ये हळद कुठलाच रंग बदल दाखवत नाही. उदाहरणार्थ आपण जेव्हा एखादी भाजी किंवा वरण म्हणजे हळदीच्या फोडणीचं बरं का असं वगैरे जेव्हा खातो आणि जेव्हा ते आपल्या कपड्यावर पडतात त्याचे डाग, त्याला धुतलं की ते होतात लाल रंगाचे. ते कशामुळे होते? हळद हा जो नैसर्गिक दर्शक म्हणजे नॅचरल इंडिकेटर आहे, त्याचा मूळ रंग हा पिवळाच आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना, हळद पिवळी असते. जेव्हा ही हळद बेसिक कंडिशन मध्ये जाते, म्हणजे त्याच्यावरती एखादं साबण, शॅम्पू असं काही त्याच्यावर टाकतात, तेव्हा त्याचा रंग काय होतो? लाल होतो. म्हणजेच काय आहे की हे जे काही हळद आहे ती आहे आपला एक नॅचरल इंडिकेटर. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे जी आपण मगाशी बोललो, ती आहे लिक्विड इंडिकेटर्स. हे लॅबमध्ये असतात बघा. मिथाइल ऑरेंज, फिनॉक्थेलिन आणि मिथाइल रेड. ह्याचे इथे चित्र का नाही आहेत हे तुम्ही तुमचं स्वतः इंटरनेटवरती सुद्धा शोधू शकता. ऑरेंज कलरचं सोल्युशन आहे, हे पाण्यासारखं एकदम पाण्यासारखं आरपार दिसणार, आणि लाल रंगाचे, हे तीन प्रकारचे सोल्युशन्स आहेत. असेच आपण आता लिटमस पेपर, ब्ल्यू आणि रेड ह्या दोघांना पण बघतो. मग रंग कसा काय बदलला की काय समजायचं की काय झालंय? थोडक्यात हे इथपर्यंत आपल्याला कळलं की इंडिकेटर काहीतरी आपल्याला संकेत देतात, इंडिकेट करतात. पण काय समजायचं आपण, कोणत्या गोष्टी करता काय झालंय हे आपल्याला कसं समजेल? आता चित्रामध्ये बघा, एक बीकर आहे आणि त्या बीकर मध्ये काहीतरी ग्रे कलरचं सोल्युशन. त्याच्यामध्ये ह्या माणसाने त्याचा हात बुडवला आणि काय झालं? त्याचा रंग आपोआप बदलला. म्हणजेच काय की जेव्हा आम्ल म्हणजे ऍसिडिक कंडिशन असते तेव्हा ब्ल्यू
पाण्यामध्ये मिसळतात तेव्हा त्याचा रंग ब्ल्यूचा लाल होतो. पाण्यामध्ये मिसळतात म्हणजे त्या लिक्विडमध्ये टाकलं की ब्ल्यू कलरचा लाल रंग होतो. दुसरं आहे बेस, म्हणजे आता आपण बघतो दुसरं आमलारींचा रंग बदल. जेव्हा एखाद्या आमलारीमध्ये लाल रंगाचा लिटमस पेपर बुडवला जातो तेव्हा त्या लालाचा निळा रंग होतो. म्हणजेच काय होतं, रंग बदल होतो. आमलारीची दर्शकतेची खूण, त्याला आपण म्हणतो इंडिकेशन, काय आहे, लालचा निळा होणं. ह्याचं एक्झॅक्टली उलट असणार, निळ्याचा लाल होणं. बरोबर. अशा पद्धतीने आम्ल आणि आमलारी यांचे गुणधर्म आपण जर बघितले तर ते कोणत्या लिटमस पेपरला कशा पद्धतीने बदलतात ही जादू बघून, स्पेशली करून बघून आपल्याला पण खूप मजा येते. आणि आपण मुलांना ह्या गोष्टी जेव्हा दाखवतो, म्हणजे तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी करून बघता, लॅब मध्ये असाल किंवा तुमच्या लहान बहीण भावांबरोबर हे करून बघाल तर तुम्हाला समजेल की ही किती मजेशीर गोष्ट आहे. पण असे लिटमस पेपर कुठे मिळतात? तुम्ही हे शाळेमध्ये केले असतील प्रयोग तर तुम्हाला माहितीये की लिटमस पेपर मिळतात. पण तुम्हाला घरी हे लिटमस पेपर कोण आणून देईल? एखाद्या शालेय साहित्याच्या पुस्तकांच्या किंवा अशा कोणत्या तरी दुकानामध्ये तुम्हाला हे कदाचित मिळून जाईल. पण तिथे आपण पैसे किंवा एनर्जी किंवा ते शोधण्यामधला वेळ वाया का घालवायचा? आपण स्वतःचे इंडिकेटर स्वतः बनवू शकलो तर किती मज्जा येईल. मग आपण स्वतःचे इंडिकेटर कसे बनवू शकतो, हा आहे आता आपला पुढचा मुद्दा. आणि खूप मस्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि तुम्ही हे नक्की करून बघावं. अगदी सोपं आहे. बघा काय करायचं, मला जरा मध्ये मध्ये चेक करू द्या मीटिंग ऑन आहे का नाही. आहे. हा, तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात मस्त महत्वाची गोष्ट आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट, हे तुम्ही नक्की करून बघा बरं का. आपल्या घराच्या आजूबाजूला आता कसं आहे, पावसाळा यावर्षी मस्त लांबलाय. अजूनही बघा भरपूर झाडांच्या आजूबाजूला तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं, जी खरं तर पावसाळ्यामध्ये येतात, ती पण भरपूर फुलं तुम्हाला आता अजून उमललेली दिसतील. म्हणजे आपल्या काय म्हणू शकतो आपण, आपले फेन्स असते की नाही, काय म्हणतात, कंपाऊंड वॉल किंवा कुंपण, त्याच्यावरती तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल निळ्या जांभळ्या रंगाची फुलं असलेल्या काही काही वेली असतात बरं का. आणि खूपच सुंदर ती फुलं असतात, अशी बल्ब सारखी असतात. अशी फुलं जांभळ्या रंगाची. ते नाही मिळालं तर गोकर्णाचं फुल. गोकर्णाचं फुल तुम्हाला माहिती असेल, जनरली पांढऱ्या आणि निळ्या रंगाचं असतं. ते आपण शंकराच्या पिंडीवरती वाहत असतो पांढऱ्या रंगाचं. तुम्हाला अंदाज असेल त्याचा गायीच्या कानासारखा आकार असतो, म्हणून त्याला गोकर्ण असं म्हणतात. आणि ही त्याला दुसरी काही नावं असतील, वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या फुलाचं नाव वेगळं असू शकतं. पण त्या गोकर्णीची निळ्या रंगाची जी फुलं असतात त्याच्यात तुमचा निळ्या रंगाचा, म्हणजे बघा तुम्हाला निळ्या रंगाचा लिटमस बनवायचा आहे ना, मग निळा रंग कुठून मिळेल? निळ्या रंगाच्या फुलांमधनं. मग असा लालचा रंग कुठून मिळवायचा? लाल रंग तुम्ही मिळवू शकता कोणत्याही लाल रंगाच्या फुलापासून किंवा भाजीपासून. आता जरा विचार करा, लाल रंगाच्या भाज्या कोणत्या? लाल कोबी आहे, त्याच्यानंतर लाल माठ असतो का, लाल एकदम लाल चुटू. करून बघायचा हा प्रयोग. लाल रंगाच्या कोबीचा तर खूपच चांगला रंग येतो. आणि मग आपल्याकडे लाल रंगाची खूप फुलं आहेत. जर असा थोडासा विचार करा, लाल रंगाची कोणती कोणती फुलं बघितली तुम्ही? गुलाब आहे, जास्वंद आहे, गणेशवेलीचं एवढूस छोटूस पण लाल रंगाचं फुल असतं. खूप ठिकाणी बघा कंपाऊंड वॉलच्या इकडे किंवा डेकोरेशनची म्हणून जी फुलं असतात ना, गुच्छच्या गुच्छ लाल रंगाचे 4 पाकळ्यांची मस्त अशी खूपच झुपकेदार फुलं असतात, एकदम डार्क डार्क रेड कलरची. अशा कोणत्याही लाल रंगाच्या फुलांना जमा करायचं. आता या बाजूला इकडे निळी फुलं जमा केली, इकडे लाल फुलं जमा केली. आता काय करायचं, त्या फुलांचं हार नाही, त्याचे आपल्याला बनवायचे लिटमस पेपर. मग कसे बनवायचे? व्हेरी सिम्पल. बघा इथे कशा पट्ट्या दिल्यात, अशा सगळ्या पट्ट्यांवरती त्या त्या फुलांच्या पाकळ्या घासायच्या सरळ. आणखी एक पद्धत आहे, त्या फुलांना पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आणि ते जे पाणी आहे ते जरा उकळायचं. म्हणजे काय होतो, त्या फुलांचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये येतो. पण ही प्रोसिजर आहे ना, ही वेळखाऊ प्रोसिजर आणि कधी कधी त्याचा रंग बदलतो सुद्धा. म्हणजे लाल रंगाच्या जास्वंदाच्या फुलांना तुम्ही पाण्यामध्ये उकळलं की कधी कधी त्याचा रंग एकदम असा ब्राउनिश वगैरे पण होऊ शकतो. डिपेंड करतं की तुमचं पाणी कसं, त्याचा पीएच कसं. म्हणून मग काय करायचं, सिंपल, ज्या आहेत पानं आपल्याकडे, कागदाच्या या पट्ट्या, त्या पानांवरती सरळ ह्या फुलांच्या पाकळ्या घासायच्या. हे झाली जांभळ्या रंगाची लिटमस आणि झाली दुसरी लाल रंगाची लिटमसची आपली आपली घरातली पट्टी. आता त्याचं आपण टेस्टिंग करायचं. आता तुम्हाला इथे दिसतंय
की एका बीकर मध्ये सोल्युशन आहे, तर दुसऱ्या बीकर मध्ये सोल्युशन आहे. अरे पण आपल्याकडे बीकर पण नाही आणि असं सोल्युशन पण नाही, मग हे नुसते लिटमस बनवून करायचं काय? तर करायचं असं, आपण आपल्याच घरामधले ऍसिड आणि बेस घ्यायचे ना चेक करायला. आपल्या घरात काही कमी सॅम्पल असतात का? आपल्या घरामध्ये लिंबू, दही, बरोबर, कोकम सरबत, अशा भरपूर आंबट गोष्टी असतात. शोधून काढा आणि माहित नसेल तर जरा किचन मध्ये पाऊल टाका. किचन ही स्वतःच एक मोठी लॅब आहे, प्रयोगशाळा. त्या सगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात, सगळ्या प्रकारची भांडी तुम्हाला मिळतात प्रयोगासाठी. त्यांचा जरा वाईजली विचार करा. आता तुम्ही दोन वेगवेगळ्या, दोन नाही, बऱ्याच वेगवेगळ्या छोट्या छोट्या, काय बरं म्हणू आपण, वाट्या किंवा छोटे छोटे ग्लास, आणि अगदीच काही नाही ना, तर मी तुम्हाला एक मस्त मज्जा सांगते. आपण औषध घेतो की नाही, ते खोकल्याची औषधं, घाणेरडी कडू औषधं, त्या औषधांना घेण्याकरता जे प्लास्टिकचे छोटे छोटे मेजरिंग कप असतात ना, ते 10-10 ml चे, त्याच्यामध्ये पण तुम्ही तुम्हाला हवे तेवढे छोटे छोटे मापाचे सॅम्पल्स बनवू शकता. कसे बनवायचे हे सॅम्पल्स? अगदी सोपं आहे. समजा अशा छोट्याशा त्या वाटीमध्ये थोडंसं दही घेतलं, झालं सॅम्पल तयार. दुसऱ्या एका याच्यामध्ये चहा घ्या, थोडंसं पाणी घाला, त्याला विरघळवा, म्हणजे त्याचं लिक्विड तयार होतं. अशा पद्धतीने लिंबू बिंबू तुम्ही जे जे काही सॅम्पल घेतलेत सगळे 5, 6, 7 घरामध्ये खूप असतात. आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर एक महत्वाची गोष्ट घ्यायची, ती आहे पाणी. पाण्याचं पण आपल्याला बघायचंय ऍसिड आहे का बेस आहे, हो की नाही. आपल्या घरातलं पाणी ऍसिडिक आहे का बेसिक आहे हे तुम्हाला तुमचं माहिती असलं पाहिजे. मग त्याच्याकरता तुम्ही चेक काय करणार? लिटमस टेस्ट घ्यायची आणि करायची. पण त्याच्या आधी आपले जे लिटमस आपण बनवलेले आहेत, गोकर्णाच्या फुलाचा निळा रंग आणि या जास्वंदाच्या फुलाचा लाल रंग, तशा दोनही रंगांना एकदा दह्यामध्ये बुडवायचं आणि एकदा हँडवॉश किंवा शॅम्पू, जे एकदम चांगले स्ट्रॉंग बेस आहेत अशा ह्याच्यामध्ये, आणि अगदीच काही नाही ना, तर आपली कपडे धुवायची पावडर असते ना, सर्फ एक्सेल, निरमा बिरमा, ह्याच्यामध्ये टाकून बघायचं. पटकन त्याचा रंग बदल होतो. असाच होतो जेव्हा लाल रंग, निळा रंग लाल रंगाकडे जातो. कोणती पण छटा असू द्या त्याची, म्हणजे डार्क राणी कलर असेल किंवा हलका पिंकिश कलर असेल, काही असेल, याचा अर्थच असा आहे की ते आहे ऍसिडिक. आणि जेव्हा लाल रंगाचा निळा रंग होतो, एक्झॅक्टली उलटा, लाल हा डेंजरसचा कलर आहे, म्हणजे ऍसिड पासून तो आता डेंजर पासून बदलत चाललाय आणि त्याचा रंग झालाय निळा. तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला जे सोपं वाटतं तो त्याचा अर्थ घ्या. कळलं तुम्हाला? म्हणजे तुम्ही तुमचे लिटमस पेपर पण घरी बनवले, तुमचे सॅम्पल्स पण तुम्ही घरी बनवले, आणि तुम्ही त्यांचं चेकिंग पण स्वतःच घरी केलं. यालाच म्हणतात आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या वस्तूंचा वापर करून आपण त्यातनं कन्सेप्ट क्लिअर करून घेणे. हळदीचं काय करू शकता? हळदीच्या म्हणजे हळदीची अशी पेज बनवायची. कशी? पाणी घ्यायचं थोडसच घट्टसर, फक्त आपल्याला त्याच्यामध्ये ती पेस्ट बनवायची. म्हणजे आता आपण काय करणार, त्या पाण्यामध्ये थोडस हळद टाकणार, त्याला मिक्स करणार आणि त्याचं जे आहे थोडंसं घट्टसर असं मिश्रण बनवणार. आता त्या पिवळ्या रंगाचं करायचं, त्याला आपल्या हातामध्ये म्हणजे त्याला आपल्या हातामध्ये आपल्याला घेऊन एक मजा करायची, जादुई प्रयोग. काय करायचं? साबणाचं पाणी करायचं, हा, आणि त्याच्यामध्ये दोन्ही हात बुडवायचे आणि ते वाळू द्यायचे. मग काय करायचं? कोणाला तरी आपल्या घरात लहान बहीण भावाला बोलवायचं, इकडे रे, तुला मी एक जादू दाखवतो, मी आता माझ्या हातातनं रक्त काढणार आहे, असं वगैरे बोलून त्यांना घाबरवायचं. आणि मग स्वतःच त्यांच्या हातामध्ये हळद घ्यायची आणि मग काय करायचं, दोनही हातांवर किंचित पाणी घालून ते हात असे एकमेकांवर घासायचे. म्हणजे काय होईल, सगळीकडे दोनही हातांच्या बोटापासून ते खाली, म्हणजे जिकडे मनगट असतं आपलं तिथे पूर्ण तळवाभर हळदीचा लेप लावून घ्यायचा. पण हे करता करताच तुम्हाला समजेल की ती पिवळ्या रंगाची हळद आता लालसर झालेली आहे. जितकं तुम्ही जास्त साबणचं पाणी लावाल तितकं ते व्यवस्थित आणि चांगलं उमटते. आता ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ हाच आहे की हळद ही पण एक नॅचरल इंडिकेटर आहे. तिचा रंग प्रत्येक कंडिशन मध्ये आपल्याला चेक करावा लागतो. आता ह्या पुढे ग्रहमंती स्वतःच नॅचरल इंडिकेटर येलो कलर मध्ये होती. पण समजा तुम्हाला आणखी एखादा दुसरा काही प्रयोग करायचा आहे, त्याच्यामध्ये दुसरी एखादी गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे, हळदीचा वापर करायचा असेल, तुम्ही नक्की त्याच्यामध्ये त्याचा वापर करून बघू शकता. आता तिसरी महत्वाची गोष्ट, रेड कॅबेज म्हणजे लाल कोबी. तो तुम्हाला दिसतोय का लाल कोबी? ह्याच्या पाकळ्या, ह्याचे पत्ते घ्यायचे, पाण्यामध्ये टाकायचे आणि उकळायचे.
जे पाणी येतं खाली, तुमचा इंडिकेटर तयार झाला. असं तुम्ही गुलाब, त्याच्यानंतर लाल रंगाची जास्वंद, लाल रंगाचं काय अजून दुसरी कोणती तरी फुलं असतील, झेंडू बेंडू डार्क मरून कलरची असतात बघा, ती घेऊन सुद्धा हा प्रयोग करून बघू शकता. आता ऍसिड्स, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऍसिड्स कोणते असतात हा पण आपल्याला मुद्दा आज बघायचा आहे. हे चित्र बघा, त्यात तुम्हाला सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अंदाज येईल. बघा, सोर्सेस ऑफ ऍसिड्स, आपल्या आजूबाजूला असलेल्या ऍसिड्सचे सोर्सेस कोणते? सगळ्यात पहिलं आहे विनेगर, म्हणजेच काय ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड म्हणजेच काय विनेगर. 5-6% 5-10% त्याच्यामध्ये ऍसिडिक ऍसिड असतं आणि ते जनरली पापड बनवण्याकरता, लोणचं बनवण्याकरता असं वगैरे वगैरे अनेक ठिकाणी वापरलं जातं. दुसरं आहे लेमन, त्याच्यामध्ये आहे सिट्रिक ऍसिड. आपण मगाशीच बोललो होतो की या सिट्रिक ऍसिडमुळेच जे काही दूध आहे त्याचं दही बनतं. लिंबामध्ये तेच आहे, आणि लिंबाला किती मस्त डोक्यावरती मुकुट काढून दिलंय, एक तिकडे बघाल आणि एक इकडे बघाल असा. दुसरं आहे टोमॅटो, त्याच्या खाली दिलं आहे ऑक्झॅलिक ऍसिड. म्हणजे आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण जे टोमॅटो खातो, जे आंबटसर लागतात आपल्याला, तुम्ही चेरी टोमॅटो खाल्लेत का? सध्या आपल्याकडे खूप चेरी टोमॅटो छोटे छोटे असतात बघा, एकदम बेबी टोमॅटो, त्याचा बरोबर सुरू झालाय. तर तो जो टोमॅटो म्हणजेच काय आपल्या आजूबाजूला असलेले लाल लाल काय म्हणतात रसाळ टोमॅटो, यांच्यामध्ये तो असलेला आंबटपणा कुठून आला? त्याच्यामध्ये असतं ऑक्झॅलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड. मग अशी मी तुम्हाला म्हणलं होतं कोल्ह्याला द्राक्ष आंबट, तर ती द्राक्ष म्हणजे कोणती? ही जेव्हा आपण खूप दिवस ठेवतो, पाण्यामध्ये भिजवून ठेवतो, तेव्हा त्याच्यापासून ना लिकर बनतं, हार्ड ड्रिंक, आणि त्याच्यामध्ये टार्टारिक ऍसिड असतं. म्हणजेच काय टार्टारिक ऍसिड नावाचं ऍसिड असतं, ज्याच्यामुळे ती किणवण्याची प्रक्रिया म्हणजे फर्मेंटेशनची प्रोसेस पण चांगली होते. मग दुधातला तुम्हाला माहितीच आहे, लॅक्टोज पासून लॅक्टिक ऍसिड बनतं, आणि फॉर्मिका म्हणजे मुंगीच्या दंशामध्ये फॉर्मिक ऍसिड असतं. तुम्ही कधी ऍपलला आंबट झालंय असं वगैरे खाल्लंय का? किंवा आंबट झालेलं ऍपल असं ऐकलंय का? किंवा जे ऍपल आपण विकत आणतो त्यांची चव कधी तुम्हाला आंबट लागली आहे का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पण जे ऍपल आंबट असतात त्यांच्यामध्ये मॅलिक ऍसिडचं प्रमाण जास्त असतं. सहसा ऍपल हे आपले गोडसर असतात. मग आता ह्या ऍसिडची डेफिनेशन बघा, आपण जे मगाशी बोललो होतो ते जरा एकदा रिवाइज करूया. ते पदार्थ जे पाण्यामध्ये गेल्यावरती H+ आयन्स देतात आणि चवीला आंबट असतात, त्यांचा महत्वाचा भाग म्हणजे इज द मेन एलिमेंट कोणता? H+ आयन. ऍसिड टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड, आणि तो काय करतो, हा ऍसिड काय करतो, ब्ल्यू रंगाचा लिटमस हा लाल रंगाचा करून टाकतो. त्याची ती इंडिकेशन आहे की हे ऍसिड आपल्याला कशावरून कळेल, जेव्हा ते लिटमस टेस्ट मध्ये असे कलर बदल करतात तेव्हा आपल्याला समजतं की ऍसिड आहे का बेस आहे. नंतर त्याचं आता आपण बघूया उदाहरण. HCl म्हणजे HCl बघा, हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड HNO3, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 प्रोल, कार्बोनिक ऍसिड म्हणजे H2CO3, ऍस्कॉर्बिक ऍसिड, सिट्रिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, हे पण काही प्रकार आहेत आणि हे सगळे वीक ऍसिड आहेत. वरती हे जे लिहिलेत ना ब्रॅकेटमध्ये, हे सगळे कोण आहेत? हे सगळे स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत. म्हणजेच काय आहेत ते? इनऑर्गॅनिक ऍसिड्स अँड स्ट्रॉंग ऍसिड्स. हे थोडेसे वीक ऍसिड्स आहेत. ठीक आहे. आता जसे आपण ऍसिड्सचे गुणधर्म बघितले तसे आता आपण बघूया बेसेसचे गुणधर्म. बेसेस म्हणजेच काय? ते सबस्टन्सेस ज्यांच्या केमिकल फॉर्म्युल्यामध्ये OH- असे आयन्स असतात, त्याला म्हणतात हायड्रॉक्साईड आयन्स. त्याची उदाहरणं काय बघा, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कुठला पण बघा मॉलिक्युल त्याच्यामध्ये OH 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 हे आलेलं आहे, आणि हीच तर त्याची ओळख आहे. आता त्याचे गुणधर्म काय आहेत? दे हॅव बिटर टेस्ट आणि दे टच व्हेरी बबली, म्हणजे त्याला तुम्ही स्पर्श केला की ते असे गुळगुळीत मोमित असे एकदम असे सॉफ्ट असतात, आणि ते OH- असा आयन पाण्यामध्ये रिलीज करतात. आता
आपण त्याची डेफिनेशन पाहिली, उदाहरणं पाहिली आणि त्याच्या प्रॉपर्टीज पण बघितल्या. आता जरा इथे आपण ह्या चित्रामध्ये त्याचे वापर म्हणजे युजेस ऑफ बेसिस कुठे कुठे होतात ते बघूया. सोडियम हायड्रॉक्साईड हा खूप फेमस बेस आहे. म्हणजे काय आहे? स्ट्रॉंग बेस. त्याचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर साबणांमध्ये, शॅम्पूजमध्ये अशा पदार्थांमध्ये केला जातो. नंतर एक कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट हा आपला वॉशिंग सोडा, आपण मगाशी बोललो होतो ना, कपडे धुवायची पावडर किंवा वॉशिंग पावडर, ह्या सगळ्यामध्ये जो वॉशिंग सोडा वापरला जातो तो आहे सोडियम कार्बोनेट. मग आहे बेकिंग सोडा. स्वयंपाक करताना तुम्ही बघितलं असेल ते काय बरं, ते असतात ढोकळे, इडल्या, रवा बिवा टाकून, दही टाकून लोक काही काही पदार्थ करतात. आणि अगदीच काय नाही तर भजी. ज्या ज्या लोकांचं स्वतःच्या घरामध्ये किचनमध्ये ऑब्झर्वेशन सुरू असतं त्या सगळ्यांना समजेल की मी काय म्हणते. जेव्हा बेसनाच्या पिठामध्ये थोडासा हा खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा घातला जातो तेव्हा ते पीठ फसफसून वरती येतं, म्हणजे ते जरा मोकळं मोकळं होतं, हलकं हलकं होतं. हा आहे आपला बेकिंग सोडा, जो आहे सोडियम बायकार्बोनेट. ठीक आहे. मग आहे सिमेंट. सिमेंटमध्ये आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, CaOH2. ह्याच्यात काय होतं? कॅल्शियम आणि हायड्रॉक्साईड म्हणजे OH- ह्याचा वापर आपण सिमेंट बनवण्याकरता कन्स्ट्रक्शन साइट्स मध्ये जे सिमेंट वापरतो ना आपण, वाळू सिमेंट बिमेंट, त्याच्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड असते सिमेंटमध्ये. मग हे अमोनिया. अमोनिया म्हणजे NH3. त्या अमोनियाचा वापर कशासाठी होतो? खतांमध्ये होतो. अमोनिया हा गॅस आहे बरं का बाय द वे, आणि त्याचा अतिशय पंजंट स्मेल आहे, म्हणजे असं एकदम असा विचित्र वास. मग आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणजेच इनो. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड इनोचं काय होतं? ऍसिडिटीच्या उपचाराकरता. तुम्ही ऍड मध्ये पण बघितलं असेल, इनो बुलबुले, इनो खाके ऍसिडिटी तुरंत ठीक हो गई वगैरे. काय 6 सेकंड्स में, इन 6 सेकंड्स युअर लाईफ इज बॅक. म्हणजे लग्न करत असतं काहीतरी, इकडे तर लोक नाचत असतात, संगीत असतं, काहीतरी सुरू असतं आणि तेव्हा मध्येच कोणतरी नाचत असं म्हणतो, ओ ऍसिडिटी झाली. मग ऍसिडिटी झाली की लगेच ते काय घेतात? इनो. इनो घेतलं की लगेच 6 सेकंदात त्यांना बरं वाटतं. तर ते ऍसिडिटी वरती बेसिक म्हणून इनो प्यायलं जातं. आपल्या तोंडामध्ये सुद्धा आपण जे काही खातो पितो त्याच्यामध्ये साखर असते. साखरेचं डिग्रेडेशन झालं की तिथे ऍसिड बनतं. तोंडामध्ये एक प्रकारची ऍसिडिटी असते. ती बॅलन्स करण्याकरता आपल्या ज्या बेसेस असतात त्यांचा वापर टूथपेस्ट मध्ये केला जातो तोंड धुण्याकरता. म्हणून दिवसातून 2दा आपण जेव्हा तोंड धुतो त्याच्यामध्ये सोडियम फ्लोराईड टाकलं ते असतंच, म्हणजे बेसिक असते आपली टूथपेस्ट. त्याच्यामुळे काय होतं? आपल्या तोंडामध्ये न्यूट्रलायझेशन रिएक्शन होते आणि त्याच्यामुळे ऍसिडिटी तोंडातली कमी होते. याशिवाय लॅबोरेटरी वर्कमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेसिसचा वापर केला जातो. तर आम्ल आणि आम्लारी हे जेव्हा आपल्याला बघायचे आहेत की ते किती स्ट्रॉंग आहेत किती वीक आहेत, त्याच्यासाठी आपल्याकडे आहे pH मेजरिंग स्ट्रिप. आता 0 पासून ते 14 पर्यंत बघा. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 एवढ्या सगळ्या 7 पट्ट्यांमध्ये रंग लाल पासून हळूहळू ऑरेंज, पिवळा, हिरवा आणि मग डार्क हिरवा. 7 इज द कलर ऑफ वॉटर म्हणजे न्यूट्रल कलर. म्हणजेच 0 to 7 ऍसिड आहे, 7 to 14 मग काय असेल? बेस आहे. बघा हा रंग हळूहळू निळसर होत जातो, निळा, जांभळा आणि डायरेक्ट पर्पल, व्हायलेट, सगळ्या डार्क शेड. म्हणजेच काय होतं? ह्याच्यामध्ये तुम्ही 0 to 7 आणि 7 to 14 असं बायफरिकेशन करू शकता. आणि वरती बघा आपल्या चित्रामध्ये 0चा बॅटरीमध्ये लेमन 2, पोटातला ऍसिड pH 1, बरोबर. इकडे आपल्याला तिचा pH आहे 14. 10 मिनिटात ते पाणी टाका म्हणतात. पाणी टाकलं, धुतलं की सगळं आपलं जे काही सिंक आहे ते सगळं निघून जातं, क्लीन होऊन गेलेलं असतं. म्हणजेच काय? अशा पद्धतीने आपण वेगवेगळे पदार्थ वापरतो, त्याचे वेगवेगळे pH असतात आणि त्यांचं वेगवेगळं नेचर पण असतं. त्यालाच म्हणतात pH ऑफ द सबस्टन्स. म्हणजेच काय? त्याला म्हणतात pH म्हणजे पोटेन्शियल ऑफ H+ आयन्स. आणि 0 to 14 आणि 0 to 7 अशा 2 ग्रुपमध्ये ते बघितलं जातं. आता लास्ट न्यूट्रलायझेशन.
डिप्रेशन नाही, ते न्यूट्रलायझेशन आहे. जेव्हा एखादी गोष्ट न्यूट्रल करायची म्हणजे काय करायची, ऍसिड प्लस बेस जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते पाणी आणि सॉल्ट हे बनवतात, H2O प्लस सॉल्ट. ही केमिकल रिएक्शन आहे, याला म्हणतात न्यूट्रलायझेशन. जेव्हा HCl प्लस NaOH तुम्ही मिक्स केलं तर तुम्हाला इथे Cl आणि Na दिसतं. तर NaCl सॉल्ट आहे आणि H2O हे पाणी आहे. यालाच म्हणतात न्यूट्रलायझेशन रिएक्शन. ही कुठल्याही ऍसिडला कुठल्याही बेस बरोबर टाकलं तर अशीच होते. अशा पद्धतीने इथे आपला हा सगळा धडा आपण पीपीटी मधनं पूर्ण केलेला आहे. सोपा आहे आणि इंटरेस्टिंग पण. ह्याचे ऍप्लिकेशन्स आपण आपल्या आजूबाजूला करून बघू शकतो, आपण ह्याचे प्रयोग करून बघू शकतो, आपण स्वतःचे इंडिकेटर सुद्धा बनवून बघू शकतो आणि त्याचा वापर आपल्या घरातल्या पदार्थांवरती नक्की करून बघू शकतो. म्हणजे आपल्याला समजतं की आपल्या आजूबाजूला असलेले पदार्थ हे ऍसिडिक आहेत का बेसिक आहेत का न्यूट्रल आहेत. अशा पद्धतीने आज आपण टाइप्स ऑफ ऍसिड्स, बेसेस हे सगळं बघितलं, त्यांची वर्गवारी कशी कशी करतात ते बघितली, त्यांचे उपयोग कुठे आहेत ते बघितले, त्यांना शोधायचं कसं, दिलेला पदार्थ हा ऍसिडिक आहे का बेसिक आहे का दोनही नाहीये हे शोधायचं कसं, ह्या सगळ्याच्या टेस्ट म्हणजे इंडिकेटर्स त्यांना पण आपण डिटेलमध्ये बघितलं. आणि सगळ्यात शेवटी आपण बघितलं न्यूट्रलायझेशन रिएक्शन, जी ऍसिड आणि बेस या दोनही धड्यांचा शेवट आहे. जेव्हा ऍसिड आणि बेस एकत्र येतात तेव्हा काय होतं, न्यूट्रल. त्या दोनही गोष्टी एकमेकांना संपवून टाकतात आणि तेव्हा त्याच्यापासून सॉल्ट आणि वॉटर बनतं. पण कोणतं ऍसिड आणि कोणतं बेस दोघंही स्ट्रॉंग असतील तर ही अभिक्रिया होते, दोघंही वीक असतील तरीही ही अभिक्रिया होते. त्यातल्या दोघांपैकी एक स्ट्रॉंग आहे एक वीक आहे, अभिक्रिया अशीच होते पण त्याच्यातल्या क्षारांमध्ये असलेली जी काही न्यूट्रलिटी आहे थोडीफार कमी जास्त होते. आपल्याला सध्या एवढं सगळं डिटेलमध्ये नाही येते, पण हा होता आपला सगळा धडा, इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड बेस. चला भेटूया आपण पुढच्या वेळेला आणि ह्या धड्याचा आपण पुढचा भाग म्हणजे एक्सरसाइजचा पार्ट कम्प्लीट करू. ठीक आहे, थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो.